तर मित्रांनो, कोकणात जायचं म्हटलं की कोकणी माणसाच्या अंगातच येतं. तर ह्या अंगात आलेलं बघा. फायनली आम्ही आता रत्नागिरीला पोहोचू. नमस्कार मित्रांनो, मी आदी निपदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ करण्याचं खास कारण म्हणजे आता आम्ही चाललोय संगमेश्वरला. ते आई जाकादेवी कला मंचाचा कोकणातला पहिलाच शुभारंभाचा प्रयोग आहे. तर आता आम्ही आलोय दादरला. इथून आता तुतारी एक्सप्रेस रेल्वे पकडून आम्ही निघणार थेट कोकणात. आम्ही ज्या ट्रेनने जाणार आहोत ती ट्रेन आहे 12:05ची. पण आम्ही इथे दुपारी 2 वाजता आलोय, तरी पण आमचा नंबर डायरेक्ट 57वा लागलाय. तुतारी एक्सप्रेसला इथे लाईन असते, तर त्या गाडीसाठी आलोय. पण इथे तुम्हाला लाईन दाखवतो, खूप मोठी आहे बघा. तुम्ही बघू शकता ही पूर्ण लाईन आहे. तुम्ही बघू शकता ही आपल्या ग्रुपमधली पोरं आहेत, ते आई जाकादेवी कला मंचातली. आम्ही दुपारी 2 वाजता आलोय आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. 5 तास झाले, 5 तास. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आता आम्ही भाकरवाडी खाणार आहेत. तर भाकरवाडी बघा ही उघडणार आहे, हिला भाकरवडीच्या डब्यातनं कलिंगड आणलेत. ज्याने कलिंगड आणले होते, भाकरवडी सांगून कलिंगड आणला, त्याचं स्वागत झालंय. कलिंगड खाऊन एकदम मस्त गारगार वाटला. आम्ही तर 10 जण आहेत, पण अजून आमच्या ग्रुप मधली 15 ते 20 जण यायची बाकी आहेत. ते आल्यावर तुम्हाला दाखवतो म्हणजे एकूण आमचा ग्रुप केवढा मोठा आहे तो. असे वाजलेत 10, रात्रीचे 10 वाजलेत आणि आता ट्रेन येणार आहे 12 वाजता. पण आतापासूनच आता 2 तास बाकी आहेत, तरीपासून आता लाईन लावायला चालू केलंय. तर आता 2 तास कसं उभं राहायचं तो विचार चालू. काय बोलते मग जाऊन झोप. मी ते व्हिडिओ गपचूप काढतोय कारण का सगळे व्हिडिओ मध्ये बघतात ना, म्हणून. मंडळी ते अशाच तऱ्हेने नमस्कार मंडळी, अशा तऱ्हेने आम्ही दादर स्टेशनला आहोत, गावी जायला तयार आहोत. राधा सायली दोघांनी पण जाऊन मारा कुठं जेवायला बसलोय ते प्लॅटफॉर्मवर. तर आम्ही काहीतरी स्पेशल ऑर्डर केलंय, तर तुम्हाला दाखवतो ते. हे बघा, तुम्ही बघू शकता चायनीज. सर्व चायनीज लवर्स आहेत. तर आता चायनीज खाऊन झाले. आता या गर्दीमध्ये सुद्धा आम्ही जेवायला बसलो. मी पण या शेरवानी बिर्याणीची रात्रीचे 11 वाजले आणि आता सर्व आमच्या कलामंचातली माणसं यायला लागलेत हळूहळू सर्व. हे बघा, हे सर्व आमच्या कलामंचातली माणसं आहेत, लाईनीमध्ये उभे आहेत बघा. ती गाडी आली इथे तुतारी एक्सप्रेस. गर्दी पण आहे आणि बसायला पण जागा भेटलाय. तर ही बघ, आमच्याकडे अशी अवस्था आली की आम्हाला पाय हातात घ्यायचे. ते काय पण असू दे, पण आम्हाला जागा बसायला भेटल्या. बाकीच्या ग्रुप मधली माणसं सगळी खाली बसली. मित्रांनो, आता गाडी चालू झाली. नाचतोय बघा कसं. फायनली आम्ही आता रत्नागिरीला पोहोचू, म्हणजे आता पोहोचलाच आहे. फक्त ट्रेन मधनं उतरायचा बाकी आहे. काल दिवसभर आम्ही रांगेमध्ये उभे होतो, त्यामुळे खूप दमलो होतो. तर रात्री जागा मिळाली तसं झोपून गेलो आणि मग नंतर आता डायरेक्ट सकाळी उठलो 5-6 वाजता आणि मग आता व्हिडिओ करायला चालू केलाय. आता बोला आपला पुढचा प्लॅन काय असणार आहे. आता आम्ही सरळ जाणार, फ्रेश होणार पहिले आधी, त्याच्यानंतर थेट जाणार देवळे गावात. देवळे गावात जाऊन तिथे पुन्हा फ्रेश होणार. त्याच्यानंतर थेट जाणार आम्ही बाव नदीवरती आंघोळीला. आंघोळीला जाऊन फ्रेश होऊन मस्तपैकी नाश्ता करून आराम करणार. आराम झाल्यानंतर दुपारचं जेवण करून 1-1.5 तास झोपणार. नंतर पुन्हा आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार.
हे सर्व आपल्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे, तो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा तुम्हाला. आता इकडेच रत्नागिरीमध्ये आम्ही ते चहा प्यायला बसलोय. चहा आणि मारीगोल्ड बिस्किट. मॉर्निंग मंडळी. आता आम्ही रत्नागिरीला आहेत आणि आता या टेम्पो मधून आम्ही जाणार आहेत. कुठे जायचं आपल्याला? देवळे गाव संगमेश्वरला. तर सर्व बॅग वगैरे ठेवण्याची तयारी चालू आहे. तर तुम्ही बघू शकता टेम्पो कसा दिसतो तो. आता पोचलोय या गावामध्ये, देवळे गावामध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये. तर बघू शकता इथे या घरामध्ये आमची सोय केलेली आहे आणि उतरतात माणसं एक एक करून हळूहळू. नमस्कार पब्लिक. आता आम्ही आलेला इकडे जिकडे शो आहे त्या ठिकाणी आता आम्ही आलेले. पाहू शकता आम्ही इकडे कसे टेम्पो होतात जस्ट उतरले आहे. तर इकडे सामान उतरतोय आणि आम्हाला ही राहायची सोय या घरामध्ये दिली आहे. मस्त रूम खतरनाक आहे. आतमध्ये पण दाखवतो किचन वगैरे सर्व बघा. मित्रांनो आता आंघोळ करून झाल्या. आता इकडे नाश्त्याची सोय केली आमची. पोहे, गरमागरम पोहे. अर्ध्यांचे पोहे खाऊन झाले. ज्यांनी फटाफट आंघोळ करून घेतले त्यांनी नाश्ता करून घेतला. आता मी सर्वात लास्ट आंघोळ केलंय. आता मी नाश्ता करतोय आणि हा अनिकेत दादा पण आहे माझ्यासोबत. तर मंडळी आम्ही आता ज्या गावात आलोय संगमेश्वर मध्ये देवळे बाजारपेठ मध्ये, तर तिकडे आज पालखी आहे. तर ती पालखी नाचवतात तेच आम्ही आता बघायला जातोय. आता आम्ही आलोय श्री भवानी खडगेश्वर देवस्थान. भवानी खडगेश्वर मंदिराच्या इथे आलोय. तिथे आतमध्ये जाऊन जेवणार वगैरे. इथे जेवणाची व्यवस्था चालू. आता जेवणावर आम्हाला आईस्क्रीम आणून दिलंय इथल्या कार्यकारिणी आणि सगळेजण आईस्क्रीम खातात बघू शकता तुम्ही. आणि फक्त एकच्या वेळी 2 उचलले ते बघा. आता हा खांबोला हा खाणार. हा आणि याने पण 2. आम्ही बाकी सगळ्यांनी एक घेतलाय आणि बघा यांनी अख्खा बॉक्सच घेतला. आतमध्ये बघू शकता सर्वजण आईस्क्रीम खात आहेत. सर्व झोपले होते तर त्यांनी उठवलं आईस्क्रीमचा बॉक्स घेऊन. आणि इथे एका माणसाची राड झालेली आहे. त्याला खोकला लागलेला आहे त्याच्यामुळे तो आणि इथे बघा टोले भेटून झोपलेला आहे. जिथे आमचा शो आहे तिथे आम्ही चाललोय. आता तिकडे जेवणार वगैरे आणि मग 10:30 वाजता आपला कार्यक्रम चालू होईल. मित्रांनो आता आम्ही तिथे पूजा होती तिकडे आलोय. कपडे घालायची तयारी चालू झाली. तर हे बघा तुम्ही पाहू शकता खेळे तयार होत आहेत. आमचा मेकअप मॅन आहे योगेश विखापे. आता माझा मेकअप करायला घेतोय योगा दादा. मेकअप बघा माझा कसा काय करतात.
आणि आपल्या कोकण 11 पर्यंत गुरुदेव मला कष्ट सोसण्याची काहीच गरज नाही, कारण जन्मताच माझ्याकडे अतुल्य बल आहे. या बलाच्या जोरावर मी ही सारी पृथ्वी उघडून फेकून देऊ शकतो. माझा दुसरा लूक मी केलाय पोपड्याचा. महाराज, आपले पवित्र चरण केवळ आमच्या राज्यात लाभले, आम्ही धन्य झालो. कृपया आपण येण्याचे कारण सांगावे. हे राजा, आम्ही इथे का आलो हे आम्ही देखील जाणत नाही. आता पूर्ण कार्यक्रम झालेला आहे, खूप दमलोय. 3 रोल करायचे होते, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये टाकले सर्व. हे बघा, पाहू शकता पूर्ण पॅकिंग चालू आहे सामानाची.